पात्रीची भाजी बनवते. तर बघा, ही भाजी शेतातून आणली आहे मी, आमच्या शेतातली आहे. तर बघा, त्यासाठी काय काय साहित्य घेतलंय. लसण घेतलाय कट करून, शेंगदाण्याचा मोठा मोठा कूट घेतलाय, मिरची पावडर, जिरे, मोहरी. तर आता आपण बनवायला सुरुवात करूया. ही भाजी मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. तर आता आपण ही भाजी काय करूया, शिजवून घेऊया. पाणी घालून आणखीन घालूया. ही भाजी आपण आता शिजवून घेऊया. बघूया भाजी आपली शिजली. तर बघा, ही भाजी जास्त पण शिजवायची नाही. तर आता आपण ह्याच्यामधले पाणी काढून घेऊया. मी पाणी काढून घेतलंय. तर आता आपण थोडंसं थंड पाणी घालूया ह्याच्यामध्ये. आणि थोडी थंड झाल्यानंतर भाजी आपण पिळून घेऊया. बघा, भाजी आपली थंड झाली. तर आता आपण ही भाजी हातावरती पिळून घेऊया. आता एका प्लेटमध्ये आपण ही भाजी काय करूया, अशी सुट्टी सुट्टी करून घेऊया थोडीशी. त्यावरती एक मोठा मोठा शेंगदाण्याचा कूट करून घेतला होता, तो घालूया. मिरची पावडर घालूया. चवीप्रमाणे मीठ घालूया. आणि ही भाजी आपण आता मिक्स करून घेऊया. तेल घालूया. थोडीशी मोहरी घालूया. जिरं घालूया. लसण घालूया थोडंसं. आता आपण ही भाजी घालून घेऊया. थोडीशी कोथिंबीर घालूया. भाजी शिजली त्याच्यामुळे जास्त वेळ पण नाही लागला. तर बघा, पौष्टिक अशी पात्रीची भाजी आपली तयार झाली.